हॅलो, कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हॅनिला केक, जो घरगुती सामानाने आपण कसा तयार करू शकतो ते आज आपण बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण बघा, ह्याप्रमाणे 1 वाटी अशी दही घेतलेली आहे। ही दहीला व्यवस्थितशीर आपण विस्करच्या सहाय्याने व्यवस्थितशीर फेटून घ्यायची आहे। तिला आपण लम्स राहू द्यायचे नाहीत आणि तिला व्यवस्थितशीर फेटली गेली की त्यानंतर आपण तिच्यामध्ये ज्या वाटीने आपण दही घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापा एवढी आपण दळलेली अशी पिठी साखर घेणार आहोत। ही साखर आपण एका चाळणीमध्ये घालून तिला व्यवस्थितशीर चाळून त्या दहीमध्ये घालायची आहे, कारण आपण जी घरची साखर मिक्सरमध्ये काढतो त्यावेळेस असे काही कण तिच्यात राहून जातात, त्यासाठी आपण साखरला चाळणीने चाळूनच घालायची आहे। आता बघा, ह्याप्रमाणे विस्करच्या सहाय्याने ती साखर आणि आपली दही तिला एकजीव फेटायची आहे। तिला आपण ह्याप्रमाणे एकाच डायरेक्शनमध्ये फेटायची आहे, जे करून त्याच्यात लम्स होणार नाहीत आणि ते व्यवस्थितशीर फेटली जाईल आणि आपला केक एकदम सॉफ्ट होणार आहे। तर ह्याप्रमाणे मी तिला व्यवस्थितशीर फेटून घेतलेली आहे। आता आपण ज्या भांड्यात केक लावणार आहोत त्या टिनला आपण तेलाने ह्याप्रमाणे ग्रीस करायचे आहे आणि त्याला व्यवस्थितशीर ग्रीस केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडा मैदा घालायचा आहे। आधी तेल घातल्यानंतर वरून मैदा घातल्याने त्या टिनला व्यवस्थितशीर कोटिंग होणार आहे। असे आपण टिनच्या कडापर्यंत व्यवस्थितशीर कोटिंग करून घ्यायची आहे, जे करून आपला केक कुठेही चिटकणार नाही। याप्रमाणे बघा, मी तिला व्यवस्थित कोटिंग केल्यानंतर उरलेला मैदाला झटकून काढून घेतलेला आहे। आता आपण गॅसची एकदम लो फ्लेम ठेवायची आहे आणि त्याच्यावर एक जाडसर तवा ठेवायचा। त्यावरती ह्याप्रमाणे आपल्याजवळ जे भांडे असतं ते ह्याप्रमाणे त्याच्यावरती ठेवून त्याच्यामध्ये आपण ह्या टिनला प्रीहीट करण्यासाठी ठेवणार आहोत। त्यानंतर आपण त्याला प्रीहीट ठेवल्यानंतर एका भांड्यामध्ये चाळणी ठेवून त्याच्यामध्ये जी वाटीच्या मापाने आपण दही घेतलेली आहे त्याच वाटीच्या प्रमाणात आपण 1.5 वाटी असा मैदा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 छोटा चम्मच अशी बेकिंग पावडर घालायची आहे आणि त्याच चम्मच हाफ असा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि त्याला चाळणीमध्ये चाळून याप्रमाणे एकजीव करायची आहे। आता आपण जे आधी दही आणि साखरचं बेटर तयार केले होते त्यामध्ये थोडंसं असं कोमट दूध घालायचे आहे। दूध हे मी 1/4 वाटी घेतलेले आहे, पण ते दूध एका टायमाला पूर्ण घालायचे नाही, त्याला थोडं थोडं आपण घालू। आता त्याच्यामध्ये आपण व्हॅनिला एसेन्स घातलेले आहे आणि त्यानंतर आपण जे मैदा, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर एकजीव केला होता त्याला ह्याप्रमाणे त्या बेटरमध्ये घालायचे आहे। ते एकासोबत सर्वट घालायचे नाही। आता आपण ह्याप्रमाणे कट अँड फोल्ड मेथडनी त्या मैदाला त्या बेटरमध्ये एकजीव करायचे आहे। आपण हळूहळू करून तो मैदा सर्व त्या बेटरमध्ये घालून देणार आहोत। बघा, ह्याप्रमाणे मी त्या मैद्याला त्या बेटरमध्ये एकजीव करत आहे। ह्याचप्रमाणे आपण चम्मचच्या सहाय्याने जर एकाच डायरेक्शनला कट अँड फोल्ड मेथडनी फिरवत राहिलो तर तो मैदा व्यवस्थित त्या बेटरमध्ये एकजीव होतो आणि जे दूध आहे ते आपण बेटर घट्ट आहे किंवा नाही ते पाहून त्याची कन्सिस्टन्सीप्रमाणे आपण थोडं थोडं दूध त्याच्यामध्ये घालायचे आहे। जर दूध उरू लागलं तर आपण राहू द्यायचं, पण सर्व दूध एकासोबत त्या बेटरमध्ये घालायचे नाही। मी बघा 1/4 अशी वाटी दूध घेतलेलं होतं, पण ते दूध माझं थोडं उरलेलं आहे आणि सगळ्यात लास्टमध्ये आपण त्याच्यामध्ये रिफाईंड ऑइल घालायचे आहे। रिफाईंड ऑइलसुद्धा मी त्याच वाटीच्या अंदाजाने घेतलेले आहे। ती वाटी मी हाफ वाटी असं रिफाईंड ऑइल घेतलेले आहे आणि रिफाईंड ऑइल घातल्यानंतर आपण त्या बेटरला एका डायरेक्शनमध्ये फेटत राहायचे आहे आणि ते पूर्ण फ्लफी होईपर्यंत आपण त्याला बेटरला फेटत राहायचे आहे। त्यानंतर मी हाफ स्पून असं विनेगर घेतलेले आहे आणि हाफ स्पून पाणी घालून त्याला त्या बेटरमध्ये घातलेले आहे। आता ह्याप्रमाणे आपण त्या बेटरला एकजीव केल्यानंतर आपण जे टीन
प्रीहीट करण्यासाठी ठेवलेले होते त्याला बाहेर काढून त्याच्यामध्ये आपण बॅटर टाकणार आहोत। बघा बॅटर ह्या टीनमध्ये मध्य भागाला ह्याप्रमाणे घालायचे आहे, ते आपोआप भांड्यात सर्व ठिकाणी पसरून जाणार आहे। आता आपण हे त्या बॅटरला आपण या टीनमध्ये घातल्यानंतर एक वेळेस टॅप करायची आहे। त्याला टॅप केल्यानंतर परत त्याच भांड्यात आपण त्याला आता बेक करण्यासाठी ठेवणार आहोत। गॅसची फ्लेम एकदम लो अशी ठेवायची आहे आणि ते आपल्याला कमसे कम 50 मिनटं असे बेकिंगसाठी ठेवायचे आहे। 50 मिनटानंतर आपण झाकण उघडून बघू शकता की आपला केक पूर्णपणे तयार झालेला आहे। त्याला एका चाकूच्या सहाय्याने आपण बघून घ्यायचे की आपल्या चाकूला थोडंही काही टच वगैरे काही लागत नाही। त्यानंतर आपण बघा हा केक आपला तयार झालेला आहे। आता या केकला आपण एका प्लेटमध्ये घालून हाताच्या सहाय्याने याप्रमाणे सरळ करून घेतलेला आहे। बघा आपला केक किती छान तयार झालेला आहे। आता आपण या केकला कट करून सुद्धा बघू शकता।